नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी पुरणपोळीची संपूर्ण थाळी. महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध थाळी म्हणजे पुरणपोळीची थाळी आणि सणासुदीला तर अगदी आवर्जून घरोघरी ही पुरणपोळी बनवली जाते आणि सगळ्यांची आवडीची आहे. तर चला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळी रेसिपी दाखवणार आहे. सर्वप्रथम मी हरभरा डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने आणि 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं होतं मी आणि त्यात आता आपण पाव टेबलस्पून हळद टाकलेली आहे आणि 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि 3 शिट्ट्या घेऊन डाळ मस्त मऊसूत शिजवून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे 3 शिट्ट्या पुरेशा होतात. 2 शिट्ट्या मी फास्ट गॅसवर घेतलेल्या आहेत आणि 1 शिट्टीला मी गॅस कमी करून घेतलेला होता आणि याचं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण आता आमटीसाठी वापरणार आहोत आणि डाळ थंड करून घ्यायची आहे. डाळला पसरवून द्यायचं आहे चाळणीमध्ये. आता मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आणि डाळ मिक्स करून घ्यायची आहे आणि ते आपण आता एकजीव करून घेणार आहोत आणि पेल्याच्या मदतीने आपण अशा प्रकारे पुरण चाळून घेणार आहोत. प्रेस करून अगदी मला 5 ते 6 मिनिटं लागलेले आहेत. 6 मिनिटात माझे पुरण चाळलं गेलेलं आहे. प्रेस करून पुरण चाळून घ्यायचं आहे. आता आपण जे पुरण आहे ते पातळ झालेलं आहे अलगदचं. मग आपण त्याला घट्ट करण्यासाठी आपण त्याला गरम करून घेणार आहोत. अगदी 6 ते 7 मिनिटं आपण गरम करून घेणार आहोत आणि वेलची पूड टाकलेली आहे. आपलं पुरण गरम झालेलं आहे. आता आपण कणिक मळून घेणार आहोत. कणकेमध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, हाफ टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे आणि मऊसूत असं कणिक मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास रेस्टसाठी आपण ठेवणार आहोत. तरच आपल्या पोळ्या मस्त होणार आहेत. आणि 1 लाटी घेतलेली आहे. त्याला बघा अशा प्रकारे वाटीचा आकार करत त्याला करायचा आहे आणि मध्यभागी जाड ठेवायचं आहे आणि पुरणाची गोळा घेतलेला आहे मी आणि अंगठ्याच्या मदतीने पुरणाचा गोळा आतमध्ये प्रेस करायचा आहे अशा प्रकारे आणि जी एक्स्ट्रा कणिक आहे ती काढून घ्यायची आहे. प्रेस करत हे बघा आणि त्याला प्रेस करून द्यायचं आहे आणि हळूवार हाताने दाबून घ्यायचं आहे. असं केल्याने आपली पोळी मस्त होते. आता मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि हळूवारपणे लाटणं फिरवत पोळी गोलाकार लाटून घ्यायची आहे. बघा पातळसर पोळी आपली लाटून घेणार आहोत आपण. काठ लाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि तुम्ही बघू शकता पुरण दिसत आहे पण आपली पोळी फाटलेली नाही. अगदी पातळसर आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण पोळी शेकून घेणार आहोत. तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आणि मीडियम गॅसवर आपण पोळी आता मस्त शेकून घेणार आहोत. तूप लावलेलं आहे. तुम्ही तेल तूप काही लावू शकता. तूप लावून मस्त खमंग अशी दोघं साईडने बघा पोळी शेकून घ्यायची आहे. आता मी दुसरी पोळीसुद्धा शेकून घेणार आहे. आता पलटी करणार आहे आणि हिलासुद्धा आपण तूप लावणार आहोत आणि पोळी बघा किती सुंदर आपली फुगली आहे मस्त आणि तूप आणि पोळीचं कॉम्बिनेशन अगदी अफलातून आहे मस्तच. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे. मस्त लालसर सगळीकडे शेकून घ्यायचं आहे तूप लावून. आता आपण खीर बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे. बासमती तांदूळ आहेत हे. तांदूळ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ आणि अर्धा तास त्याला भिजत ठेवणार आहोत आणि त्याच्या पल्स मोडवर मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यायची आहे आणि पातेल्यात आपण तूप गरम करून घेतलेलं आहे 1 टेबलस्पून आणि भरड टाकलेली आहे त्यातमध्ये तांदूळाची आणि ती सुद्धा आपण आता परतून घेणार आहोत. भरड मस्त परतून घ्यायची आहे आणि आता त्यात मी
परतून झाल्यानंतर त्यात मी आता 1 लिटर दूध टाकलेलं आहे. कमी गॅस करून 10 मिनटं तांदूळ शिजू द्यायचे आहेत. त्यात मी आता साखर टाकलेले आहे, ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे बारीक केलेले, आणि ते सुद्धा आपण 5 ते 7 मिनटं शिजू देणार आहोत. तांदूळ आपले शिजलेले आहेत. आता मी त्यात केशर टाकणार आहे, वेलची पूड टाकणार आहे आणि अजून परत 5 मिनटं शिजू देणार आहे. एकूण मला खीर बनवायला अर्धा तास लागलेला आहे. आपली खीर आता झालेली आहे मस्त. आता आपण आमटी बनवून घेऊ. त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, खमंग असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे. त्यात मी लसूण, आलं, कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि 1 मिरची घेतलेली आहे. आता याचं बारीक आपण वाटण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. कढईत मी तेल टाकलेलं आहे, त्यात आपण वाटण टाकणार आहोत आणि वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. त्यात मी मिरची पावडर, मसाला, घरगुती मसाला आहे हा, हळद, धणे पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि मस्त ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत. मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मी त्यात पाणी टाकलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मग नंतर आपण डाळीचं जे पाणी आहे ते टाकणार आहोत. आणि आता त्याला चांगले मीडियम गॅसवर अगदी 5 ते 7 मिनटं होऊ देणार आहोत आणि आता कमी गॅसवर परत 5 मिनटं होऊ देणार आहोत. आपली आमटी अगदी मस्त झालेली आहे. आमटीला अगदी तेलही सुटलेलं आहे. आता आपण भजी बनवून घेऊया. भजीसाठी मी चणा डाळीच्या पिठामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरे वगैरे असं साधीच भजी बनवली आहे. तर भजीसुद्धा बनवून घ्यायची आहे. आणि आपल्या पुरणपोळीच्या ताटामध्ये भजीशिवाय अपूर्णच आहे. तर भजी तर लागणारच. तर खमंग अशी भजी आपण तळून घेणार आहोत. आपली भजी झालेली आहे तळून. आता आपण पापडसुद्धा तळून घेणार आहोत. तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते पापड तुम्ही सुद्धा तळून घेऊ शकता. तर माझ्याकडे कुरडया आहेत, कुरडई तळून घेऊया. बघा रंगबिरंगी कुरडया आहेत माझ्याकडे मस्त, अगदी मस्त अफलातून दिसत आहेत. आता पापड हा गहू तांदूळचा पापड आहे. याची रेसिपीसुद्धा मी सेंड करणारच आहे. गहू तांदूळचे पापडसुद्धा तळून घेतलेले आहे. आता आपण भात बनवून घेऊया. आता मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि तांदूळ टाकलेले आहेत, मीठ टाकलेलं आहे आणि 1 शिट्टी घेऊन आपण भातसुद्धा बनवून घेणार आहोत. तर आपली थाली तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये